राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, राष्ट्रवादीच्या आमदार पवारांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांच्या भेटीला। पवार गटाकडून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा, दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाहीच। शरद पवारांच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून भूमिका स्पष्ट। मवियाचा शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला, मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची घेतली भेट। SRI प्रक्रियेबाबत केली चर्चा। वांद्र्यातील अतिक्रमणावर तोडक कारवाई, स्थानिकांची मुजोरी, पोलिसांवर दगडफेक, स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। मालाड पूर्वेत अतिक्रमण विरोधात पालिकेची कारवाई, खडकपाडा रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम। शिवराज मोठेगावकरचा आणखी एक प्रताप उघड, लातूरमध्ये मेडिकल कॉलेज उभारणीची होती तयारी सुरू। नीट पेपरफुटी विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये NSUI आक्रमक, शिवराज मोठेगावकरच्या RCC क्लासला फासलं काळं। नीट पेपरफुटी प्रकरणी नाशिकमधील क्लासेससह शिक्षण संस्था CBIच्या रडारवर, आरोपी शुभम खैरनरच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजप 48, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळं मिळणार। देशभरातील औषध विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद, ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणी, 12.5 लाख औषध दुकानांचं शटर डाऊन। आरोपी वाल्मिक कराडची बीड जिल्हा रुग्णालयात भरती, वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात, 26 मे पर्यंत ईडीच्या दारात। कुंभमेळ्याच्या कामामुळे गोदावरी नदीपात्र कोरडं, नदीपात्रात रोज संध्याकाळी होते महाआरती, अधिक मासातच नदीपात्र कोरडं, महिलांनी व्यक्त केली नाराजी। पंतप्रधान मोदींची इटलीच्या पंतप्रधानांना अनोखी भेट, मेलोनीना भेट दिले भारताचे मेलोडी चॉकलेट्स, खास व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत। नागरिकांना सांगतात परदेशात जाऊ नका, सोनं विकत घेऊ नका, मात्र स्वतः हजारो कोटींच्या विमानानं परदेशात जातात। पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावरून राहुल गांधींचा हल्लाबोल। नॉर्वेच्या पत्रकार हेली यांच्या प्रश्नावर उत्तर न देताच मोदी निघून गेले। भगवान डरता क्यों है, संजय राऊतांचा खोचक सवाल। नांदेडच्या कंधार ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, नवजात बालकांच्या आरोग्याशी खेळ, वीज पुरवठा खंडित झाल्यानं अंधारात उपचार सुरू। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, संगमेश्वरातील सोनवी पूल ठरतोय डोकेदुखी, वाहन चालक 1 ते 1.5 तास वाहतूक कोंडीत। आणि कार थेट 30 फूट दरीत कोसळली, मुंबई गोवा महामार्गावरील दुर्घटना, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी।